तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि। ओकास अहं भन्ते पब्बज्जं याचामि ततियम्पि ओकास अहं भन्ते ति अपब्बज्जं याचामि सच्चिकर्णथाय एतं कासावं दहेत्वा पब्बाज बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि। अहं भन्ते तीसरणेन सद्धिं पब्बज्जा दशीलं सभ्ये सत्ता अहर्टिटिका नामंच रूपंच तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि। नमो तस्से भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्से ततियम्पि धम्मं शरणं गच्छामि दाना वीरमणि सिक्खापदं समादयामि तिसरणेन सद्धिं पञ्चशीलं धम्मं साधुकं सुरक्षितं कृत्वा अपमादेन सम्पादेत। भगवतो सावक संघो उजुपटिपन्नो भगवतो सावक संघो न्यायपटिपन्नो भगवतो सावक संघो स्वामीचि पटिपन्नो भगवतो सावक संघो यदिदं चत्तारि वन्दे तन्नो इमादमं इमे ते महाबोधि लोकनाथे
साधु साधु यातिनं हन्तु सुखिता हन्तु यातयो उन्नमे उद्धकं लक्षं यथा निम्नं पवर्तति यथा वारि वहापुआ परिपुरन्ति सागरम् एवमेव इत्तोदिन्ना एतानम् उपपति अनिच्छा गतसंखारा उपादय धम्मिनो उपजित्वा नियोजन्ति तेषाम् समोसुको सभ्ये संखारा अनिच्छाति सभ्ये संखारा दुःखाति सभ्ये धम्मा अनन्ताति यदा पर्याय अस्योन्तो नमामि बुद्धं गुरुसागरन्तं नमामि धम्मं सुगतेन देशितं नमामि संघ मुनिराज शावकं नमामि पच्चेक बुद्ध विशुद्ध सत्ता सदा हुंतो सुखीय वेरा कायो जिगुच्चो सकलो दुगंधो गच्छन्ति सप्रे मरणं अहं च सत्पापस्य अकरणं कुशलस्य उपसंपदा सचित्तपर्यो दपनम् एतं बुद्धानो माते भवन्तु अन्तरायो सुखी दीर्घायुको भव इमिना प्रियकर्मेण उपध्याय गुणोत्तर आचार्य उपकारा च माता पिता पिया मम सूर्यो चंदी महाराज। स्वागत सम्यक संबुद्ध बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, परिनिर्वाण प्राप्त डॉक्टर बदंत आनंद कौशल्यांजी, डॉक्टर बदंत सावंगी मेधनकरजी यांना त्रिवार अभिवादन। उपस्थित या बुद्धभूमी महाविहाराचे सन्मान्य अध्यक्ष बदंत सत्यशीलजी महास्थवीर, या बुद्धभूमी महाविहारातील माझे गुरुबंधू बदंत शिवनिबोधानंदजी, बदंत अशोकघोषजी, बदंत शीलरक्षितजी आणि संपूर्ण भिक्खू संघ आज बुद्धभूमी महाविहारामध्ये आज 13 श्रमण आज बनलेले आहेत आणि पूर्वीचे श्रमण आहेत, असे मिळून आज आपल्याकडे 15 श्रामणेर आहेत। आणि इथे आज आपल्या बुद्धभूमी महाविहारामध्ये पूजनीय पात डॉक्टर बदंत आनंद कौशल्यांजी यांच्या 37व्या स्मृतिदिनी आणि त्यांच्या या स्मृतिदिनी आपण त्यांना श्रद्धांजली वाहण्याकरिता प्रत्येक वर्षी आपण आज 37 इयर्सपासून डॉक्टर बदंत आनंद कौशल्यांजी यांचा स्मृती दिवस आपण प्रत्येक 22 जूनला आपण इथे त्यांच्या या श्रद्धांजलीच्या कार्यक्रमाचं आयोजन बौद्ध प्रशिक्षण संस्थान बुद्धभूमी महाविहाराच्या वतीने एवढ्या वर्षापासून बंतेजींचं नित्यनियमाने कार्यक्रमाचं आयोजन आपण करत आहोत। प्रत्येक वर्षी आपण लोकांना सुद्धा आव्हान करत आहोत की डॉक्टर बदंत आनंद कौशल्यांजी यांच्या चैत्याचं कार्य आज आपण
मागच्या 2024मध्ये 5 जानेवारी 2024ला आपण त्याचं भूमिपूजन केलेलं होतं आणि 5 फेब्रुवारीला आपण त्या कार्याला सुरुवात केलेलं होतं. आज 80% काम डॉक्टर भदंत आनंद कौशल्यनजी यांच्या चैत्याचं आज आपण पूर्ण केलेलं आहे. आता 20% जे काम आहे ते मोठं ताकदीचं काम आहे. जे ब्युटी वर्क काम आहे ते खूप पैशाचं काम आहे. आम्ही पूर्ण प्रयत्न करत आहोत. मागच्या 2025ला 5 जानेवारी 2025लाच आपल्याला उद्घाटन करायचं होतं, पण आपण करू शकलो नाही. कारण की आपल्याला ते जी दानाची पारमिता जी होती, आपल्याला जी अपेक्षा होती समाजाकडून, ती इच्छा आमची पूर्ण होऊ शकली नाही. मी कोणालाही दोष देणार नाही. समाज एवढा मोठा आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर डॉक्टर भदंत आनंद कौशल्यनजींचं जे कार्य आहे ते प्रख्यात आहे. खूप सुंदर काम त्यांनी या विश्वामध्ये राहून, हयातीमध्ये राहून त्यांनी या बुद्धभूमीच्या कार्यामध्ये त्यांचाही खूप मोठं योगदान आहे. आणि भंतेजी तर प्रख्यात महापंडित होतेच. अशा महान भंतेजींच्या चैत्याला मला कधी कधी खूप दुःख वाटतं की जर डॉक्टर भदंत आनंद कौशल्यनजी यांच्या नावाला जर समाजामधल्या लोकांमध्ये दान देण्याची इच्छा जर नसेल, फार गोरगरिबांनी काम आम्हाला मदत केलेली आहे म्हणून आम्ही 80% काम करू शकलो. आता येणाऱ्या 5 जानेवारी 2026ला पर्यंत आपल्याला त्याचं उद्घाटन झालं पाहिजे. आता बघा 6 महिने झाले. 5 जानेवारी 2025ला आणि 2026मध्ये 2026मध्ये 1 वर्ष अजून होऊन जाईल. ह्या 6 महिन्याच्या कालावधीमध्ये जानेवारी पासून तर जून महिन्यापर्यंत आपल्याला दान आलेलंच नाही. तरीसुद्धा आम्हाला थोडं जे मिळते ते आम्ही थोडं काम सुरू आहे. आता आपण जेवढं काही आपल्याला करता येत होतं ते आपण केलेलं आहे. म्हणून मी आपल्या सर्वांना विनंती करतो की डॉक्टर भदंत आनंद कौशल्यनजी यांच्या चैत्याच्या कार्याला समाजातल्या प्रत्येक घटकांनी मदत केली पाहिजे. थोडं का असो ना, आम्ही जे काम केलं ते थोड्या पैशांनीच आम्ही काम केलेलं आहे. आणि म्हणून माझी अपेक्षा आहे समाजातल्या सगळ्या प्रतिष्ठित लोकांकडून, गोरगरिबांनी तर खूप मदत केली, त्या गोरगरिबांच्या मदतीमुळेच आपण एवढे 80% आपण काम करू शकलो. पण जे समाजातले जे प्रतिष्ठित लोक आहेत, ज्यांना खूप मोठं नाव आहे, असे लोक सगळे गायब आहेत. आणि हे खूप मला कधी कधी वेदनादायक वाटतं. आज आनंद कौशल्यनजींच्या सारख्या महान हस्तीच्या कार्याला जर आम्ही मदत करू शकत नव्हतो तर आम्हाला तर कधी कधी विचार येतो. मी बालावस्थेपासून बघत आलो. भंतेजींची अवस्था ज्यावेळेस भंतेजी हॉस्पिटलमध्ये होते, भंतेजी इथे जेव्हा होते तेव्हा ह्या विहारामध्ये तेवढे लोक नाही यायचे. आज आपल्याकडे एवढे लोक येत आहेत. सुंदर भंतेजींच्या कार्याच्या नावाने म्हणा, सगळ्यांच्या मेहनतीचं फळ आहे की आज बुद्धभूमीला यायची लोकांची संख्या वाढलेली आहे. हीच अपेक्षा आमची आहे की भविष्यामध्ये बुद्धभूमीचं नाव हे खूप पूर्ण विश्वामध्ये जावं. इथे खूप मोठी ट्रेनिंग, भंतेजींचं जे स्वप्न आहे की भिक्षू लोकांची खूप मोठी ट्रेनिंग इन्स्टिट्यूट असली पाहिजे. जसं श्रीलंकेमध्ये पिरवेन आहे तसं इथे राहिलं पाहिजे. इथे भिक्षू लोकांची निवासी व्यवस्था आपल्याला सुंदर करायची आहे. तर हे सगळं कार्य कशाने होऊ शकतं? सगळ्यांचा सहयोग राहील तर होईल ना. बुद्धभूमीला अशी काही आवक आहे नाही, फक्त एकच आवक आहे आणि ती शून्य बजेटवरती गेलेली आहे. पूर्वी इथे एका वर्षाला 600 लग्न लागायची, तर ही बिल्डिंग उभी झाली. आता या एका वर्षाला मागच्या 15 वर्षापासून अशी कमी होत गेली की आता 14 आणि 15 लागतात वर्षाला. तुम्हीच विचार करा की 14 आणि 15
लग्नामुळे जे आम्हाला एका लग्नाच्या मागे 8 आणि 9,000 रुपये मिळतात, त्याच्याने विहार चालेल का? त्याच्याने हे जे मंडळी आहे ही 2 टायमाचं जेवू शकेल का? यांचं आरोग्य जर खराब झालं तर यांचं आपण कुठे दवाखान्यात नेऊ शकू का? आमच्या इथे मोठे बनतेजी आहेत, त्यांनासुद्धा आम्हालासुद्धा जर काही कमी जास्त झालं तर आम्हाला कोण 2 रुपये वेळेवर कोणी देऊ शकतं का? जर आपल्याकडे सेव राहील तर आपण आपलं जीवन चालवू शकतो, आपण आपल्या या मुलांचं जीवन भविष्य उज्ज्वल करू शकतो. तर याकरिता सुद्धा समाजाने विचार केला पाहिजे. भिक्षू पाहिजे हे सर्वांना वाटतं की आमच्या घरी भंते आले पाहिजे, आमच्या इथे 5 भंतेजे पाहिजेत. लोक माझ्याकडे जेव्हा श्रामनेर दिसले की भंतेजी 10 पाठवा 10 आणि पूजेला गेले तर 100 रुपये देतात. पाठवण्याचा काय अर्थ झाला? आज त्यांना हा तर विचार केला पाहिजे त्या पुढच्या व्यक्तीने की बाबा हे 10 मी बोलवलं तर 10ला मी 10चा विचार केला पाहिजे की अरे त्यांचं काही तर त्यांचं हो, एका व्यक्तीचं तर चांगलं हो, ही तर भावना आणली पाहिजे. काही लोक म्हणतात की आम्हाला समजत नाही. मग बाकीच्या गोष्टी कशा समजतात? बाकीच्या गोष्टी जशा समजतात तसे भंतेंना काय गरज आहे याची तर लोकांनी काही ना काही तर मदत केली पाहिजे. आज भंतेजींच्या या पावन दिनानिमित्त एवढा मोठा संघ आलेला आहे. भिक्षू संघाचं वेळेला महत्त्व असतं म्हणून. आणि आज आपल्या बुद्धभूमी महाविहारामध्ये आज शेलारे परिवाराने आपल्या मुलाच्या 10व्या वाढदिवसाच्या निमित्ताने 10 वर्षाच्या आपल्या पार्थवचं 10वा वाढदिवस आहे. आणि त्यानिमित्ताने या शेलारे परिवाराने त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ह्या जो संघ आलेला आहे या संघाला भोजनदान देण्याचं संकल्प ताईंनी दिलेला आहे. त्यांनासुद्धा आपण साधुकार दिलं पाहिजे. त्याच्या मुलांना, त्यांचा जो मुलगा आहे, जो बाळ आहे, त्याच्या 10व्या वाढदिवसासाठी सुद्धा आपण सर्वांनी काय केलं पाहिजे? त्याला विश केलं पाहिजे. विश यू हॅपी बर्थडे टू यू. तुला जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. कारण बघा याला सुद्धा खूप पुण्य पाहिजे हो. नाही, वाढदिवसाला आपल्या घरी जो वाढदिवस असतं, केक कापला की झाला आपला वाढदिवस. अरे संघाच्या सानिध्यात फक्त हा उभा झाला तरी याचा वाढदिवस आज सुंदर झाला. संघाच्या सानिध्यात संघाला भोजनदान दिलं म्हणजे त्यांनी सगळ्यात मोठं पुण्य कमवलं. ही भावना आपल्याला कळली पाहिजे. आपण जेव्हा आपल्या मुलासाठी विचार करतो, बघा वाढदिवस म्हटलं तर सगळ्यांच्या चित्तामध्ये एकच येते, संध्याकाळी काय कापायचं आहे आपल्याला? 2 चिवडा द्यायचा आहे, भजे द्यायचे आहेत आणि जे काही गोडफोड दिलं की झालं आपला वाढदिवस. फुफू म्हणलं की संपलं का वाढदिवस, आहे की नाही? त्याच्यापेक्षा जर या पद्धतीने जर आम्ही वाढदिवस करतो तर हे त्याला आशीर्वाद त्याच्या आयुष्यभर टिकणार आहे. आयुष्यभर त्याला एवढ्या मोठ्या संघाचा सानिध्यामध्ये त्याचा वाढदिवस होणे 10वा म्हणजे त्याच्या मातापित्यांचं पुण्य आहे की त्यांनी आपल्या बाळाचं वाढदिवसाचं कार्यक्रम एवढ्या सुंदर दिनी एवढ्या मोठ्या संघाच्या सानिध्यात त्यांनी आपल्या मुलाचा वाढदिवस करण्याचा निर्णय जो घेतला, मी त्यासाठी त्यांना साधुकार देतो. तुम्ही सुद्धा साधुकार द्या. कारण भविष्यामध्ये काही येणार नाही. बरं, जे काही येईल आपण केलेले कुशल कर्म, आपण कमवलेला पुण्यकर्म हेच याच्या बरोबर येणार आहे. जे काही कमवू, जे काही आपलं ज्याला आपण आपापलं म्हणून ह्या सगळ्याला इथेच ठेवून जाणं आहे. जे काही कुशल कर्म करू, जे काही पुण्यकर्म त्यालाच न्यायचं आहे. तर आज ह्या परिवाराने सुद्धा आपल्या मुलाचं भविष्यासाठी फार सुंदर असं निर्णय घेऊन त्याच्या जन्मदिनाच्या निमित्ताने एक त्याचं वाढदिवस करण्याचा जो निर्णय घेतलेला आहे, हा खरोखर सगळ्या लोकांनी असा निर्णय घेतलं पाहिजे. अरे या निमित्ताने माझ्या मुलाला आशीर्वाद मिळेल ना. घरी 4 पाहुण्याला आपण घरी जेवण सारा काही करा, 100,000 लोकांना बोलवा, त्याला काय फायदा आहे? त्याला संघापुढे झुकवायचं शिकवायचं, संस्कार त्याच्या चित्तामध्ये रुजले पाहिजेत, तर तो त्याचं भावी जीवन सुखी होईल. तो त्याच्या आईवडिलाचं
त्याच्या आईवडिलाचा आशीर्वाद त्याच्या पाठीशी राहील, त्याला सुंदर चांगलं जीवन मिळेल. म्हणून मी पुन्हा एकदा त्याच्या जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि थोडक्यामध्ये आम्ही सूत्रपठण करूया. घे रे भाऊ. तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स इतिपिसो भगवा अरहं सम्मा संबुद्धो विद्याचरण संपन्नो सुगतो लोकैदो अनुत्तरो पुरी च धम्म सारथी सत्ता देवमनुस्सानं बुद्धो भगवती बुद्धं जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि. स्वाकातो भगवता धम्मो संदिट्टिको अकालिको येपसिको ओपनायको पच्यतं एदितब्बो इनोमेति धम्मं जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि. सुपटिपन्नो भगवतो सावकसंगो उजिपटिपन्नो भगवतो सावकसंगो न्यायपटिपन्नो भगवतो सावकसंगो सामेचिपटिपन्नो भगवतो सावकसंगो वेदितं चत्तारि पुरीच युगानि अट्ठा पुरीच पुगला एच भगवतो सावकसंगो आवनीयो पावनीयो दखनीयो अंजलि करणीयो अनुत्तरं पुण्यं केतं लोकं साति संगमजीवितपर्यन्तं शरणं गच्छामि. इमाय धम्मानुधम्मपटिपतया बुद्धं पूजेमि. इमाय धम्मानुधम्मपटिपतया धम्मं पूजेमि. इमाय धम्मानुधम्मपटिपतया संघं पूजेमि. अद्धा इमाय पटिपतया जाति जरा मरणमा परिमुच्यसामि. इमेना पुम्मिकम्मेन मामे बाल समागमो सतं समागमो हन्तु यावनिब्बाणपत्य देव वसन्तु कालेन सस सम्पत्तिवितु च वेतु भवन्तु लोकञ्च राजा भवतु धम्मिको. हेमाय बुद्धपूजाय कताय शुद्धचेतसा चेरन्तिटतु सधम्मो लोको हन्तु सुखी सदा. हेमाय धम्मपूजाय कताय शुद्धचेतसा चेरन्तिटतु सधम्मो लोको हन्तु सुखी सदा. हेमाय संगपूजाय कताय शुद्धचेतसा चेरन्तिटतु सधम्मो लोको हन्तु सुखी सदा. महाकारुणिको नाथो हिताय सब्बपाणिनं पुरीत्वा पारमी सब्बा पत्तो संबोधिमुत्तमं एतेन सज्जवज्जेन होतु ते जय मंगलं. जैसा कि आज आप सब लोगों ने देखा, यहाँ पर 13 अनागारिकों को दीक्षा दी गई, श्रमण की दीक्षा दी गई. ऐसा कहा गया है बौद्ध धर्म में कि जब कई जन्मों का पुण्य उदय होता है तब कोई श्रामणेर बनता है. अनंत काल से, क्योंकि हमारा आपका यह पहला जन्म नहीं है, मालूम नहीं कितने जन्म हम और आप ले चुके हैं, मालूम नहीं कितनी बार हम लोग इस संसार को छोड़ करके जा चुके हैं, और तब तक आते रहेंगे जाते रहेंगे जब तक कि हम अरहत्व निर्वाण या परिनिर्वाण को नहीं प्राप्त होते. यह श्रमण की दीक्षा लेना
अपने आप में बहुत बड़ा महत्व रखता है। जैसा कि आज ये 13 श्रामणेर बने हैं, निश्चित रूप से इनके पूर्व जीवन का बहुत ही बड़ा कुशल कर्म रहा होगा, जिसके कारण आज ये दीक्षित हुए हैं। आज ये दीक्षित हुए हैं जो अपने नियम से, कर्म से, धर्म से, अपने ध्येय से निश्चित रूप से धर्म का पालन करेंगे। यहाँ पर बनाया गया। अब ये अपने गृहस्थ जीवन को छोड़ करके अपने संन्यास जीवन में प्रवेश करके श्रमण संस्कृति का पालन करते हुए अपने नियमों का पालन करेंगे। आप सब भी जो यहाँ पर आए हुए हैं, आप यहाँ पर पहली बार देख रहे हैं 13, ये भी चाहते हैं कि आप सब लोग जो आए हैं यथाशक्ति कम से कम इनको श्रमण संस्कृति में आने के उपलक्ष्य में यथाशक्ति जो कुछ हो सके आप इनको दान दे सकते हैं, क्योंकि बौद्ध धर्म में दान देना बहुत बड़ा महत्व दिया गया है। दान 8 प्रकार का होता है, जिसमें श्रद्धापूर्वक जो दान दिया जाता है उसी का महत्व है। समय बहुत ज़्यादा हो गया है, विशेष न कह करके आप लोगों की जो इच्छा कहे आ करके इन श्रामणेरों को कुछ न कुछ आप लोगों को दान देना चाहिए, जिससे इनके भावी जीवन के उद्धार के लिए होगा, इनके किसी काम में आएगा। आप लोग अपने श्रद्धापूर्वक इनको कुछ न कुछ दान दे सकते हैं। जे भारतीय स्वातंत्र्याच्या आंदोलनातील एक सेनानी, हिंदी साहित्याला, हिंदीला राष्ट्रभाषेचा दर्जा प्रदान करण्याच्या वाटचालीतील एक अग्रसर असं व्यक्तिमत्व, बौद्ध धम्माच्या दृष्टिकोनातून अनागारिक धम्मपाल डॉक्टर आंबेडकर यांच्या अपेक्षाकृत बौद्ध धम्माच्या वाटचालीला गतिमान करताना अनेक ग्रंथांचं चिंतन, मनन आणि चिकित्सा करून ज्यांनी तथागत बुद्धाचा धम्ममार्ग जनसामान्यामध्ये पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातून एक अविस्मरणीय योगदान दिलं। ऑल इंडिया भिक्खू संघाच्या स्थापनेपासून जवळजवळ 20 वर्ष भिक्खू संघाचे संघानुशासक म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळत असताना श्रीलंकेतील विद्यालंकार पेरिवेन या ठिकाणी हिंदीचे विभाग प्रमुख म्हणून त्यांनी जवळजवळ 10 वर्ष आपली सेवा दिली। बौद्ध प्रेक्षण संस्थान या संस्थांची स्थापना केली, राहुल बालसदनची निर्मिती केली आणि या परमपूज्य डॉक्टर आंबेडकरांच्या धम्मक्रांतीच्या पश्चात परमपूज्य डॉक्टर आंबेडकरांना अपेक्षाकृत असलेला धम्मविचार हा सदोदित जनसामान्यामध्ये कसा उजवता येईल या दृष्टिकोनातून जागतिक स्तरावरील हे व्यक्तिमत्व जागतिक साहित्याच्या क्षेत्रात एक उद्बोधक, चिकित्सक आणि एक वक्ता म्हणून त्यांची असलेली कीर्ती त्या समग्र वाटचालीला बाजूला सारत परमपूज्य डॉक्टर आंबेडकरांनी दिलेल्या या धम्मदीक्षेच्या या ऊर्जाभूमीमध्ये निवास करून त्यांनी सतत जवळजवळ 30 वर्षापर्यंत या धम्मभूमीमध्ये आपली सेवा देण्याचं, धम्मप्रचार प्रसार करण्याचं आणि या नागनगरीला आपल्या धम्मक्रांतीच्या वाटचालीचे एक अविभाज्य केंद्र बनवण्याचा त्यांनी जो प्रयत्न केला, या बौद्ध प्रेक्षण संस्थांच्या मागणीच्या माध्यमातून, स्थापनेच्या माध्यमातून त्यांनी अनेक नामवंत अशा विद्यार्थ्यांना भिक्षू जीवनामध्ये समाविष्ट केलं, त्यांना शिक्षित केलं। त्यांच्या माध्यमातून देशामध्ये, जगामध्ये कळतं बघा असा भिक्षूंचा ताफा त्यांनी निर्माण करण्याचा प्रयत्न केला। भिक्खू संघाला साजेसं असं एक प्रेरक असं मार्गदर्शक तत्व म्हणून त्यांनी आपली वाटचाल केली।
अशा ह्या व्यक्तिमत्वांना, त्यांच्या कारकिर्दींना, त्यांच्या स्मृतींना, त्यांच्या कार्याला सतत स्मरण करता यावं. शेकडो ग्रंथांचे लेखक आणि अनेक ग्रंथांचे अनुवादक म्हणून आणि अनेक देशविदेशातील पत्रकारितामध्ये त्यांच्या आर्टिकलच्या माध्यमातून सतत तथागत बुद्धाच्या धम्मक्रांतीला, परमपूज्य आंबेडकरांच्या धम्मक्रांतीला एक अभिजात दिशा देण्याचं काम ज्यांनी केलं. त्यांचं निधन 1988 साली आजच्याच दिवशी नागपुरातील मेवा हॉस्पिटलमध्ये त्यांचे निधन झालं. आणि 1905 साली जन्माला आलेलं, पंजाबच्या सुहाना शहरात जन्माला आलेलं व्यक्तिमत्व 1928 पासून श्रमण जीवनामध्ये येऊन बौद्ध धर्माच्या वाटचालीमध्ये जवळजवळ 6 दशके त्यांनी आपल्या कर्तृत्वाची, कौशल्याची आणि आपल्या वाटचालीची एक खुणगाट, एक चाणाक्ष वृत्ती जनसामान्यामध्ये रुजवली. अशा या व्यक्तिमत्वांच्या या स्मृतिदिनी आज आपण या बौद्ध शिक्षण संस्थान या ठिकाणी काही नवोदित विद्यार्थ्यांना श्रामणेर दीक्षेच्या अनुषंगाने निवासी श्रामणेर म्हणून त्यांना आज आपण आदरणीय भिक्खू संघाच्या उपस्थितीत दीक्षित करतो आहोत.